करतो. म्हणून महाराज दिवाळी म्हणजे काय साधी आहे का महाराज? आहे का नाही महाराज? आनंदाची दिवाळी आहे का नाही महाराज? बहीण भावाला ओवाळी ते म्हणतात ना महाराज. दिन दिन दिवाळी, दिन दिन दिवाळी. हा, लक्षदीप हे उजळले घरी, लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कनारांगुळी, फुलवाती अंगणात, फुलवाती अंगणात शोभवली. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी. म्हणून आनंदाचं प्रतीक ही दिवाळी आहे. म्हणून यावर्षी शेतकऱ्याच्या जीवनावर महाराज संकट आलेलं आहे महापुराचं. म्हणून आपण दीपावलीच्या दिवशी लक्ष्मी मातेला म्हणा, लक्ष्मी माते आमच्याकडून काय चुकलं असेल तर माफ कर. बळीराजावरचं संकट एकदा दूर हो दे आणि या देशाचा शेतकरी राजा सुखी आणि समृद्धी हो दे, एवढीच आम्हाला मागणी आहे आणि एवढीच आमची विनंती आहे. एवढं शेतकऱ्याचं संकट गेलं पाहिजे, कारण बळीराजा एवढा उदारदाता या जगतामध्ये दुसरा कोणी नाही. दुसरा कोणी आहे का? म्हणूनच म्हणतात, आता म्हणले ना, दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाईचा गोरा चोपाई मोरा, चोप कुणाचा? लक्ष्मणाचा. आडा पिडा जाऊ दे. आणि बळीचं राज्य आता सुद्धा वाटतं महाराज, या मातेला वाटतं, आता सुद्धा वाटतं या धरणीवर, या आता सुद्धा या पृथ्वी तलावर कोणाचं राज्य यावं तर माझ्या बळीराजाचं राज्य यावं. कारण का बळीराजा जगाचा पोशिंदा आहे. म्हणून बळीराजावरचं संकट दूर व्हावं आपण अशी सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे. आणि एक दिवस शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका. येणाऱ्या काळामध्ये आता जरी वतनदाराचं राज्य असलं तरी, खजिनदाराचं राज्य असलं तरी ध्यान ठेवा, काही काळामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये एक दिवस या पृथ्वी तलावर शेतकऱ्यांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आलंच पाहिजे आणि ते आल्याशिवाय राहणार नाही अशी पांडुरंगाची प्रार्थना करूयात. या ठिकाणी गोड असं निवेदन आहे. 11 वाजून गेलेले आहेत. एकदा प्रेमाने टाळी वाजवून सर्वांनी सुंदर भजन करा. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी. देव प्रत्येकाच्या घरी वास्तव्य करतो, पण ज्यांच्याकडे अंतःकरण श्रद्धा आहे, भाव आहे, त्यांच्या घरी देव वास्तव्य करतो. सगळे देवाचे काम करतो. याच्यामध्ये आपल्याला संदेह धारण करायची गरज नाही. निळा मने संदेह नाही, निळा मने संदेह नाही. भक्ता पाही यावरी, भक्ता पाही यावरी, हिंद कया मागे पुढे, हिंद कया मागे पुढे, मागे पुढे, हिंद कया मागे पुढे, हिंद कया मागे पुढे, मागे पुढे.
सगळ्यांनी आला बोला
मोडे या ठिकाणी निवेदन सर्व हरबळकर ग्रामवासीयांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी जसं जमेल तसं थोडा वेळ चिंतन करण्याचा प्रयत्न केला. म्हणायचं का पिंगळा घेऊ का?